नमस्कार. देशदूतच्या मंचावर मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या या ठिकाणी डिलिव्हरी बॉय ह्या आगामी मराठी चित्रपटाची टीम आलेली आहे. आपल्या या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत प्रथमेश परब, ज्यांना आपण सर्वच जण ओळखतात. एक मराठी सृष्टीमधला एक विनोदी कलाकार, एक रोमॅन्टिक कलाकार म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. आणि या चित्रपटाचे सहनिर्माते फिलिक्स नडार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता परबजींशी थोडी या चित्रपटासंदर्भात चर्चा करूया. डिलिव्हरी बॉय हे नाव तसं फार कॉम्प्लिकेटेड, दुहेरी अर्थ शब्दाने असं वाटतंय. तर नेमका काय असा अनुभव आहे या चित्रपटासंदर्भातला? ही जी फिल्म आहे, जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर ही जी फिल्म आहे ती सरोगसीवर बेस्ड आहे. आणि डिलेव्हरी बॉय का, तर हे जे डिलेव्हरी बॉय आहेत ते एंटरटेनमेंटची डिलेव्हरी करणार आहेत प्रेक्षकांकडे आणि आनंदाची डिलेव्हरी करणार. जनरली काय असतं, एखादं बाळ जर जन्माला आलं किंवा मूल जर जन्माला आलं तर घरी सगळा आनंद होतो. तसाच हा सिनेमा जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, एक आनंद, एक एंटरटेनमेंट लोकांपर्यंत पोहोचेल. आणि अजून एक डिलेव्हरी बॉय लोकांना काय देईल, बऱ्याचदा काय होतं ना, आपल्याला फक्त हे माहित असतं की आई होणं हे पेनफुल आहे, हे लोकांना माहित असतं. बरोबर. पण आई न होणं हे सुद्धा पेनफुल आहे. कारण आपल्या समाजात आई ज्यांना आई होता येत नाही, मूल ज्यांना जन्माला घालता येत नाही, बाळ ज्यांना होत नाही, त्यांना लोक बायकाच स्वतः हळदी कुंकू पण लावत नाही, त्यांना डोहाळे जेवणाला बोलवलं जात नाही. सो आपण समाज म्हणून त्यांना किती प्रेशराईज करतो, काय काय त्यांना ऑलरेडी किती प्रेशर असतं, घरून प्रेशर, त्यांच्या एरियात प्रेशर, बरोबर. त्यात आपण त्यांना किती कम्फर्टेबल केलं पाहिजे. आणि जर अशा काही म्हणजे अडॉप्टेशन असेल किंवा सरोगसी असेल किंवा IVF असेल, अशा काही ज्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे ते आई होऊ शकतात, त्यांना बाळ होऊ शकतात, त्यांना ते आई पण अनुभवू शकतात ते लोक, तर आपण त्यांना का नाही त्याच्याबद्दल अवेअरनेस पसरवायचा. आणि त्याच्यावर भाष्य करणारी ही फिल्म आहे. एक चांगल्या विषयावर फिल्म आहे, पण त्याच्यात कुठेही असा सिरियसनेस नाहीये की बघा आता आम्ही ह्या विषयाबद्दल व्याख्यान देतोय वगैरे, असं काही नाहीये. एंटरटेनमेंट पद्धतीने मी आणि पृथ्वी प्रताप जे आहे, पृथ्वी प्रतापला सगळेच ओळखतात, तर दोघं एंटरटेनमेंट पद्धतीने तुमच्यापर्यंत तो विषय पोचतो, तुम्हाला तो कळतो, त्याचा सिरियसनेस कळतो. आणि मग हळूहळू तुम्हाला त्याच्याबद्दल असं होतं की अरे यार, हे किती सोपं आहे किंवा हे आपण करू शकतो, तर आपण का त्या बाईला त्रास द्यायचा. सो त्याच्यामुळे त्याच्यावर ओव्हरऑल भाष्य करणारी आणि तरी एंटरटेनमेंट पद्धतीने जाणारी ही फिल्म आहे. जसं आता सरोगसी मदर ही संकल्पना अजूनपर्यंत लोकांनी पूर्णतः मान्य केलेली नाही, आपल्या समाजाने मान्य केलेली नाहीये. तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून असा काय आपण वेगळा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो की जेणेकरून ही संकल्पना ही लोकांच्या मनात रुजली पाहिजे? नाही, या सिनेमात मी तुम्हाला सांगतो, या सिनेमात पहिली गोष्ट तर आम्ही जो विचार केला होता, आम्हाला जे हिट केलं होतं, ती हीच गोष्ट होती की सरोगेट मदर म्हणजे काय, ज्यांच्या पोटात बाळ वाढतं त्यांच्या पण आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, म्हणून ते सरोगेट मदर बनतात. आणि ज्यांना बाळ होत नाही, त्यांना बाळ होत नाही म्हणून ते त्यांना अप्रोच करतात, बरोबर. पण त्या दोघांचेही पॉइंट ऑफ व्ह्यू या सिनेमात आहे. म्हणजे दोघांचे आयुष्य कसे त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे ह्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, सरोगेट मदर्सना इमोशनली प्रॉब्लेम, त्यांच्या आयुष्यात पण इमोशनल प्रॉब्लेम आहेत. अशा सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं आपण त्या सरोगेट मदर्सना, त्यांची पण एक जर्नी आहे. म्हणजे माझ्यासोबत ज्या बायका आहेत, तुम्ही पोस्टर बघितलं असेल तर 9 बायका आहेत. बरोबर. 9 बायकांबरोबर काम करून खरं तर म्हणजे प्रॅक्टिस झाली माझी, लग्न यायचं त्याच्यामुळे म्हटलं त्याची प्रॅक्टिस करून घेऊ. पण मला असं वाटलं की त्या बायकांचे पॉइंट ऑफ व्ह्यूज पण आहेत या सिनेमात. सो त्याच्यामुळे कोण बाई काय आहे आता मी सांगू शकत नाही. पण म्हणजे आता सरोगेट होण्यासाठी जर तुम्हाला सरोगेट मदर बनायचं तर तुम्ही किती वेळा करू शकता सरोगेट मदर, काय त्याची प्रोसेस आहे, कसं होऊ शकतं, तुम्हाला त्याचे किती पैसे मिळतात, हे सगळे इन्फॉर्मेशन पण या सिनेमात आहे. पण फनी पद्धतीने, म्हणजे ते हसवत मग तुम्ही एक सीन बघितला असेल, तो एक सफरचंद खात माणूस पिऊन आम्हाला समजत असतो की ते कसं असतं, ते प्रयोगशाळेत सगळं होत असतं. तर प्रयोगशाळेत ते फॉरेनर लोकांचं जे पोरग असतं ते आपल्या इतर वाढत असतं, पोटात वाढत असतं आपल्या इकडच्या बाईचं. तर मी त्याला म्हणतो, पण ते सगळं ठीक आहे, तुझ्या त्या फॉरेनरला तुझ्यावर काळ पोरग चालतंय. तर हे सगळ्या पद्धतीने, हलक्या फुलक्या पद्धतीने, म्हणजे विषय सिरियस आहे, तसं बघायला गेलं तर विषय खूप सिरियस आहे, पण
ज्या प्रकारे जोक्स लँड होतात विनोदी किंवा ज्या पद्धतीने. पद्धतीने आम्ही बोलतो, म्हणजे मी एका घरी जाऊन म्हणतो की ते काय सोपं असतं, तसं काय कठीण नसतं. म्हणजे म्हणजे आपलं जे पोरग, आपलं म्हणजे तुमचं जे पोरग आहे, म्हणजे त्यांचं जे पोरग आहे ते तुमच्या पोटात वाढवायचं, वाढवून मग तुम्हाला त्याचे पैसे मिळणार, खूप पैसे मिळणार, काय टेन्शन नाही घ्यायचं. तो म्हणजे काय झोपायचं नवरा नवरीने वगैरे, तर तसं काय नसतं, झोपायचं वगैरे काय नसतं. सो ते जे सगळं आहे ना, ते इनोसंटली जोक्स होतात आणि इनोसंटली लोकांना ते पोहोचतं. Yes. So Teaser मध्ये त्याच्यामुळे आम्ही मला बघितलंय. टीजर मध्ये, सो त्याच्यामुळे सरोगसी ही जी प्रोसेस आहे ना, ती तर आहेच फिल्म मध्ये, पण ती सांगत असताना फनी पद्धतीने येते. सो त्याच्यामुळे ती एंटरटेनिंग होते लोकांना. क्या बात है. मैं आता अपने को प्रोड्यूसर फिनिक्स जिन कड़े तो सर आपका कैसा एक्सपीरियंस रहा इसके बारे में, और आपका शायद ये पहला ही मराठी फिल्म है ना? ये फर्स्ट फिल्म है हमारा। हम्म। हम लोग तमिलनाडु से आया हूँ मुंबई में। हम्म, हमारा इतना साल से जो हेल्पफुल जो भी हुआ है, ये मराठी से हम लोग ये लेवल पे आया है क्योंकि मराठी के क्लाइंट्स है हमारा स्टूडियो में। हमारा ये 15 साल का एक्सपीरियंस जो है, हमारा एडिटिंग स्टूडियो है, वो स्टूडियो से हम लोग ऊपर आए हैं। उसी से फिर हमारा दोस्त बना, सब कुछ बना। फिर यहाँ से फिर हम लोग को एक फील लगा कि चलो ठीक है, इतना साल से इधर है, एक फिल्म बनाएंगे। तो मैं और भाई ऐसा डिसाइड लिया, ठीक है एक ट्राई करेंगे ऐसा कर। फिर ऐसा स्टोरी सुनने शुरू किया, बहुत सारा स्टोरी सुना। फिर ये भाई के थ्रू में एक डायरेक्टर मिला, वो डायरेक्टर ने स्टोरी 2 लाइन ही सुना था, भाई को पसंद आया। क्या बात. डेविड नाडार है, मेरा भाई है, Yes. वही प्रोड्यूसर है। मैं को प्रोड्यूसर हूँ, फेलिक्स नाडार है। उनने सुन के फिर ओके बोला। फिर उसके बाद कैसा सुनेंगे, फिर भाई से बात किया, फिर ऐसा फिर वो राइटर को बुलाया, आधा घंटा सुना, चलो ठीक है ओके डन। हमको मराठी नहीं आता है, बट मराठी में ही वो स्टोरी बताया था, ओके. पसंद आया, चलो ठीक है करेंगे। क्या बात है. तो सुन के 1 महीने में फिल्म स्टार्ट कर दिया, क्या बात है. पूरा स्टार्ट किया। फिर 3 महीने में पूरा फिल्म को शूट खत्म कर दिया। फिर अभी 6 महीना हुआ है, अभी रिलीज पे आ गए हम लोग। आणि ही फिल्म ज्यांनी पहिल्यांदा ऐकली आहे किंवा बघितली आहे ना, म्हणजे आम्ही ज्यांना दाखवली आहे, किंवा सिनेपोलिसला पण आता आमच्या बरोबर आमचं जवळजवळ 200 ते 250 थिएटरमध्ये आम्ही सिनेमा रिलीज करतोय. अरे वा. सो सिनेपोलिसने हा सिनेमा घेतल्यानंतर त्यांना या सिनेमावर खूप कॉन्फिडन्स होता, आणि कारण तेच आहे, मला पण ते कारण एकच आहे की ह्याचा कॉन्टेंट, यात प्रथमेश परब आहे, पृथ्वी प्रताप आहे, म्हणून तो सिनेमा घेतलेला नाही. तो सिनेमाचा कॉन्टेंट खूप महत्वाचा आहे, आणि विषय मला असं वाटतं आता ह्यांचे पण काही पाहुणे येतात ना, जे हिंदी भाषिक असतात, त्यांना विदाऊट सबटायटल्स आपली फिल्म रिलीज होते तरी पण ती फिल्म कळते आणि त्यांना मजा येते. आणि त्यांचे जे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत, म्हणजे प्रत्येक बाईचे, आमचे, आणि ह्या सिनेमाचं टायटल डिलेव्हरी बॉय ठेवण्यामागचं कारण काय आहे, बऱ्याच जागा होतं स्त्रियांचे सिनेमा जे होतात, वुमन सेंट्रिक सिनेमा, तेव्हा स्त्रियाच जाऊन बघतात, बायकाच जाऊन बघतात. तर हा जो सिनेमा आहे, जेव्हा कळेल बायकांना की हा सिनेमा बायकांचा आहे, तेव्हा बायका तर जातीलच, पण त्याच्यासोबत पुरुषांनी जाणं पण गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा काय म्हणतो आपण, एखादा पुरुष सक्सेसफुल झाला की त्याच्या मागे बाई उभी असते, बरोबर. पण अशा बायकांना जेव्हा प्रॉब्लेम्स होतात, त्याच्या मागे उभा राहणारा पुरुष पाहिजे, नाहीतर तोपर्यंत तो प्रॉब्लेम खूप मोठा होत राहतो. सो हा पण एक संदेश या सिनेमातनं आहे, जो इनडिरेक्टली लोकांना मिळेल. आपण आता आपल्या प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल काय संदेश देऊ इच्छिता? मी तर एवढंच सांगेन की तुम्हाला जे हवं आहे, कॉन्टेंट ड्रिव्हन सिनेमा विथ एंटरटेनमेंट, हे डिलिव्हरी बॉय मध्ये आहे, जो येत्या 9 फेब्रुवारी पासून रिलीज होणार आहे. सो तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जा. फॅमिलीचा सिनेमा आहे आणि फॅमिलीसाठी केलेला सिनेमा आहे. माझ्याच फॅमिलीने प्रीमियरला सिनेमा बघितला आणि त्यांना खूप आवडला. सो त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या फॅमिलीला घेऊन जा, बिंदास घेऊन जा. कुठेही तुम्हाला ऑकवर्ड मुवमेंट येणार नाहीत. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने फॅमिलीसाठी डिलिव्हरी बॉय केलेला आहे. येत्या 9 फेब्रुवारी पासून तुमच्या जवळच्या लांबच्या कुठेही थिएटरमध्ये असेल, नक्की जाऊन हा सिनेमा बघा. नक्की. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.